बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मनोज जरांगे यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्यासंदर्भातली। मनोज जरांगे यांच्यावरती बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये गुन्हा दाखल झालाय। मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्ता रोको केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 425 जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये 22 गुन्हे दाखल झालेत आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्यावर देखील बीडच्या शिरूर आणि अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। गोविंद, या आधी मागणीच केली गेली होती की गुन्हे जे दाखल केले गेले ते मागे घ्यावेत, त्या मागणीची पूर्तता झाली नसताना आता आणखी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। काय माहिती मिळते या संदर्भात? प्रज्ञा, केवळ एक दोन नाही तर अगदी आपण काल अगदी मराठवाड्याचा विचार केला तर 1041 जणांवरती रास्ता रोकोमुळे गुन्हे दाखल झालेत आणि यात सर्वाधिक गुन्हे जे आहेत ते 425 हे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये झालेत। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील हे मागच्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करतायत। त्यांच्यावर सुद्धा बीडच्या 2 पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालाय, कारण त्याला पोलिसांनी असं सांगितलंय की मनोज जरांगे यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या आदेशाने हा रास्ता रोको झाला होता, त्यामुळे रास्ता रोको करणाऱ्यावर तर गुन्हे दाखल झालेच, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा 2 गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेत। त्यामुळे आपण इकडे बघतोय की मनोज जरांगे पाटील हे मागणी करतायत की यापूर्वी जे आरक्षणाच्या मागणीसाठी झालेले गुन्हे ते मागे घ्या। दुसरीकडे या आंदोलकांवरती आता गुन्हा दाखल होण्याची गती सुद्धा वाढली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। निश्चित। प्रज्ञा, गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।